कारले उपसरपंच मानतर्फे झिराड या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राकेश पाटील यांचं स्वागत करण्याची. त्याचबरोबर व्यासपीठावरील अन्य मान्यवर महेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुहास पाटील यांना विनंती करेन. प्रमोद म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमोद म्हात्रे यांचाही यथोचित सन्मान करण्यासाठी मी सुहास पाटील यांना विनंती करेन की प्रमोद म्हात्रे या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलात त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मित्र आणि प्रत्येक या क्रीडा क्षेत्रावर ज्यांचं अतिशय प्रेम आहे असे श्री दत्तात्रय चेरकर, सिद्धी राईस मिलचे मालक सन्माननीय दत्ता चेरकर यांनाही सन्मानित करण्यासाठी मी परशुराम पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दत्ता चेरकर यांना यथोचित सन्मानित करायचे. त्याचबरोबर व्यासपीठावर अनेक मान्यवरांचा आपण सत्कार घेतोय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या सामन्याकडे वळूया. अनिल पांचाळ, सन्माननीय अनिल पांचाळ या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सुहास पाटील आपल्याला विनंती आहे की अनिल पांचाळ यांचं स्वागत करण्याची. यानंतर आपण या दुसऱ्या सेमीफायनल, पहिली सेमीफायनल अर्थात कशी झाली, कशी असावी, कशी काय चुकलं, काय घडलं हे सर्व आपण बघितलं. पण तरीसुद्धा याशीन सर आपलं मत व्यक्त करत होते, परंतु तत्पूर्वी आपण या सत्कार समारंभाकडे वळलो. मी पुनश्च एकदा याशीन सरांकडे सर्व सामन्याची सूत्र सुपूर्द करतो आणि या सामन्याचं धावतं समालोचन आणि अर्थातच खानाव आणि लोणारी या संघांमधलं जे काही राहिलेलं आहे आपलं मनोगत ते व्यक्त करण्याची. धन्यवाद सर. धन्यवाद मनोहर सर. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व महिला मंडळ या सर्वांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करून मी वळतोय मैदानाकडे. आपण या स्पर्धेमध्ये जवळजवळ 4 ते 5 सामने पाहिले जे शेवटच्या चेंडूपर्यंत आले आणि शेवटच्या चेंडूवरती अर्थात एका धावेनं हार पत्करावी लागली. परंतु खाना वेलवलीमध्ये राजकारणामध्ये सुद्धा एका मतानं सीट गेली होती. तर ते महत्त्व काय असतं हे नक्कीच आपल्याला माहिती आहे. मैदानावरती 1 धाव आणि राजकारणामध्ये 1 मत. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. मंथन डाकी अपना निजी पहला ओवर खत्म कर चुके हैं. बहुत ही बढ़िया ये ओवर रहा. इस ओवर में उन्होंने 9 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया है. 1 छक्का जरूर आया मगर उसी बल्लेबाज ओमकार को उन्होंने पैवेलियन का रास्ता दिखाया. बहुत ही बढ़िया ये ओवर घटता हुआ फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे के लिए. ऋतुराज कंस्ट्रक्शन पुरस्कृत हाशिवरा की जानिब से दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज का नाम रत्नाकर अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, इस मरतबा आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर जी ने हमारी तरफ रुख किया, अपने परों को खोला, अपने हाथ जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का. वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे जुड़ता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या 10 रन, 2 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर रत्नाकर के रूप में. फिर से एक बार रत्नाकर. जी हां, इस मरतबा बैठक, लाजवाब स्ट्रोक. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई. 4 या 6 जरूर होगा. बाउंड्री के बाहर गेंद. अंपायर जी यहां पे ये देखिए बहुत ही अच्छी स्पोर्ट्समैनशिप सचिन से हमें नजर आई, क्योंकि सचिन ने अपने दोनों हाथ ऊपर किए और इशारा कर दिया छक्के का. और इस छक्के के सहायता से रनों की संख्या 16 रन. डीप कवर में इस तरह से शॉट खेलना इतना आसान नहीं होता. बहुत ही बढ़िया स्ट्रोक
काफी कंट्रोलिंग बल्लेबाजी में देखने को मिली। मंगेश मात्रे कैप्टन है टीम के, यहां पे आज भी कैप्टन नॉक खेलना होगा और बहुत ही अच्छा जज किया था गेंदबाज रत्नाकर को कि गेंद यहीं पे आने वाली है। पूरी तरीके से तैयार थे इनसाइड आउट के लिए, जगह बनाई थी, रूम मिला, हालांकि गेंद थोड़ी सी ये दूर थी मगर फिर भी बहुत ही बढ़िया तरीके से उसे पिक किया। अगली गेंद रत्नाकर की, फिर से एक बार मंगेश के लिए। जी हां, इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में ट्रेवल कर रही है। विकेट कीपर प्रसाद पाटिल ने हर गुंजाइश को खारिज कर दिया रनों की संख्या के लिए। स्कोर यहां पे रुका हुआ, बिंदी गेंद आती हुई 16 रन स्कोरबोर्ड पर, पहले ओवर में 9 रन। इस मरतबा रत्नाकर फिर से एक बार, जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को खेल दिया स्क्वायर लेग की जानिब। गेंद हवाई सफर करते हुए फिर से एक बार 6 रनों के लिए। मंगेश मात्रे ने रत्नाकर को 2 बार आसमान दिखाया, 3 गेंदों में 2 छक्के जड़े और रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 22 रन, 22 रन ऑन स्कोर बोर्ड। 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। 3 ओवर का यह मुकाबला टॉस हारने के बाद, हालांकि पहले बल्लेबाजी करने के लिए दावत दी थी हाशिवरा टीम ने और बल्लेबाजी का मौका जैसे ही मिला उसका पूरा फायदा उठाते हुए, क्योंकि अब यहां पे थोड़ा सा उजाला जरूर है। इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद बिहाइंड द विकेट गले की दिशा में ट्रैवल कर रही थी, अच्छी फील्डिंग वहां पे और इसी वजह से मंगेश को 1 रन पर संतुष्ट होना पड़ा। इत्मीनान के साथ, चहलकदमी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 23 रन, 23 रन ऑन द स्कोरबोर्ड। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, 2 विकेट के नुकसान पर फिर से एक बार रत्नाकर। जी हां, लोअर फुल टॉस गेंद थी, बहुत ही बढ़िया तरीके से उसे लॉफ्ट किया था, कमाल का स्ट्रोक, गोली की रफ्तार से दनदनाती हुई गेंद निकल गई 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 27 रन। मंथन डाकी ने पहले ओवर में 9 रन खर्च करने के बाद ऐसा लगा था कि यहां पे एक सीमित बल्लेबाजी होगी और सम्मानपूर्वक स्कोर यहां पे खड़ा होगा, मगर अब यहां पे रनों की संख्या का टावर नजर आता हुआ, फिर से एक बार हवाई सफर की, इस मरतबा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है। मंगेश को देखकर यहां पे निनाद के तेवर बदल गए हैं। निनाद ने मात्र 2 गेंदों का सामना किया, 1 चौका 1 छक्के के सहायता से स्वैग से स्वागत किया है रत्नाकर का। रत्नाकर की ओवर की समाप्ति, इस ओवर में बहुत सारे रन खर्च किए हैं रत्नाकर ने। कुल मिला के रनों की संख्या 33 रन, 33 रन ऑन स्कोरबोर्ड। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज, युवा गेंदबाज परेश शबनानी जी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं टीम के कैप्टन मंगेश मात्रे अर्थात एमएम। जी हां, इस मरतबा अजीबोगरीब अंदाज के साथ खेला हुआ शॉट, पिंडा को चकाती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। एमएम अर्थात मिलीमीटर, मगर अब यह सेंटीमीटर बन चुका है। परेश का स्वागत किया है चौके के सहायता से। आज बहुत ही आक्रामक रूप में दिखाई दे रहे हैं मंगेश, अपने ओरिजिनल अंदाज में नजर आ रहे हैं। ओहो, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर लॉन्ग लेग और स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर परख लिया था गेंदबाज परेश ने। बहुत ही बढ़िया गेंद को डिप किया था, अच्छी तरीके से पिच किया था, अच्छी जगह पर यह गेंद लैंड हुई थी और इसी वजह से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। फिर से एक बार परेश दौड़ते हुए। जी हां, इस मरतबा देखिए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, यहां पे रनआउट का खतरा मंडरा था और इसी के साथ निनाद को वापस लौटना पड़ेगा।
और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे। हाशिवरे टीम की खासियत है, कुदरत ने उन्हें बहुत अच्छे अच्छे खिलाड़ियों से नवाजा है। एक अगर खिलाड़ी जाता है तो दूसरा खिलाड़ी उभर के आता है। परेश देखिए बाएं हाथ से क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद, मगर इस मरतबा उसे भी पिक नहीं कर पाए और इस मरतबा जोरदार अपील और अंपायर की उंगलियां आसमान में बुलंद, रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। हालांकि अलीबाग तालुका में, अलीबाग तहसील में एकमात्र ऐसी ये टीम थी जिसमें चारों के चारों गेंदबाज बायां हाथ के थे, अर्थात लेफ्ट हैंडेड थे। मनीष मोकल और जयेश राजभर और उसी के साथ सचिन मात्रे। मगर आज देखिए सचिन के हाथों में गेंद नहीं है, पिंटिया के हाथों में गेंद नहीं है, जयेश राजभर के हाथों में गेंद नहीं है और उसी के साथ मनीष के हाथों में भी गेंद नहीं है। जी हाँ, इस पर दबा बैकफुट पर जाकर पुल तो किया है, गेंद वहां पे थोड़ी सी चकाती हुई नजर आई, फंबल हुए वहां के फील्डर, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और दूसरा रन भी देखते देखते यहां पे मुकम्मल होता हुआ। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छी तालमेल देखने को मिली। 2 रनों के साथ रनों की संख्या 39 रन, 39 रन ऑन स्कोर बोर्ड। इस ओवर की अंतिम गेंद, इस ओवर में रनों को सुखा दिया है परेश ने। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, शानदार रिदम के साथ, बहुत ही अच्छे फॉलो थ्रू के साथ, बहुत ही अच्छा एक्शन के साथ गेंदबाजी करते हुए परेश नजर आए। जी हाँ, ये देखिए गेंद को घुमाया फिर से एक बार सामने से और प्रसाद पाटिल चौकन्ने थे। प्रसाद पाटिल कहां छोड़ने वाले थे इस गेंद को। फिर से एक बार अंतिम गेंद बिंदी आती हुई। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 39 रन, जीतने के लिए 40 रनों की जरूरत, अर्थात हर ओवर में 13.33 के औसत से यहां पे रन बनाने हैं। आणि याच दरम्यान आपण पाहतोय आपले आमंत्रित पाहुणे सर्व मान्यवर पदाधिकारी आपली रजा घेत आहेत। श्रद्धा मॅडम यांचा मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय ॲडव्होकेट महेश ठाकूर साहेब यांचं सुद्धा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे अल्ताफ मेस्त्री ज्यांनी ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यासाठी आपल्याला इथे ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून सहकार्य केलं, तो संपूर्ण खर्च त्यांनी स्वतः आपल्या खांद्यावरती उचलला। अल्ताफ मेस्त्री यांचे सुद्धा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार। आणि वळूया पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रासाठी आपल्या खानाव गावचा आवाज अर्थात निशांत पाटील यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। सर्व रसिक प्रेक्षकांना एक खुश खबर आहे। दिनांक 31 डिसेंबर आणि 1-2 जानेवारी रोजी बहिरीमाता वेलुलीच्या माध्यमातून भव्यदिव्य सामने आपण पाहणार आहोत। या सामन्याचा प्रथम क्रमांक 50,000 आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 30,000 आकर्षक चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 20,000 आकर्षक चषक। ही स्पर्धा 31 डिसेंबर 1 आणि 2 जानेवारी या तारखेला मात्र बहिरीमाता क्रिकेट मैदान या इथे होणार आहे। तसेच एक दुसरी खुशखबर आहे। स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील स्मृती चषक याच्या स्मरणार्थ शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी यांच्या वतीनं दिनांक 15-16 जानेवारी मोठी रोजी एक भव्य दिवस स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेमध्ये 24 संघांना प्राधान्य दिले जाईल। प्रथम क्रमांक 22,222 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 15,555 आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 7,777 आणि आकर्षक चषक। आयोजक आहेत शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी। या स्पर्धेची प्रवेश फी आहे 2,500 रुपये। संपर्क साधायचा आहे सागर पाटील आणि देवेंद्र कांबळी। 39 धावा झालेल्या आहेत। 40 धावांची गरज आहे। ती म्हणजेच ऋतुराज कन्स्ट्रक्शन पुरस्कृत खारीकपाडा फ्रेंड्स ग्रुप फाशिरे यांना मात्र 40 धावेची गरज आहे। वळतो मैदानाकडे षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय गोलंदाज सुशील म्हात्रे। खऱ्या अर्थानं आपण जर या दोन्ही जोडींचा विचार केला
प्रसाद पाटील असेल किंवा त्याच वेळेला प्रफुल्ल पाटील, हे दोनही फलंदाज मित्रहो रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळलेले आहेत आणि आज मात्र खानावच्या मैदानावरती आहेत. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी हॉरिझॉन्टल बॅटनी मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय कार्पेट सहारे, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फेक करेल तोपर्यंत एक धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघितली तर या ठिकाणी प्रसाद पाटील ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय आपल्या संघाचं देखील. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असताना आता मात्र आपण स्ट्राईक एंडला पाहतोय ज्या फलंदाजीच्या नावावरती एक बाईक सुद्धा आहे असा प्रफुल्ल पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. जो खेळाडू मित्रांनो हशिवरा पुरताच मर्यादित नाहीत, मग अलिबाग तालुका असेल किंवा त्याच वेळेला रायगड जिल्हा असेल, संपूर्ण जिल्हास्तरीय स्पर्धा सुद्धा खेळण्यासाठी जात असतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहतोय. प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून येतोय एक जबरदस्त ब्रँडेड षटकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते. या जोडीला जर आपण बाद केलं तर खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत कार्लीमानी हा मात्र या संघामध्ये या सामन्यामध्ये आपण वापसी करू शकाल, परंतु जर आपण या जोडीला जर मैदानातून बाद नाही केलं तर खऱ्या अर्थानं हा सामना जिंकवण्याची कॅपॅबिलिटी ते पोटेन्शियल या दोनही फलंदाजांमध्ये आहे. स्ट्रायकिंगला प्रफुल्ल पाटील ज्याच्या बॅटमधून एक षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक सकारात्मक सुरुवात मात्र पाहायला मिळते. 7 धावा लागले धावफलकावरती. आपण जर प्रति षटकाचा विचार केला तर 13 ते 14 धावांची सरासरी ठेवावी लागेल तरच आपण या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित करू शकाल. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, क्रॅकिंग ड्राईव्ह, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. कम ऑन डीजे. तीन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी खेळ करायचे आहे, प्रति षटकाचा या ठिकाणी जर विचार केला तर 13 ते 14 धावांची सरासरी ठेवायची आहे आणि त्या अनुषंगाने त्या दृष्टीने या ठिकाणी हे दोनही फलंदाज मात्र फलंदाजी करत आहेत. रसिक प्रेक्षकासाठी आपण जर विचार केला तर एक तुडंब गर्दी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जे रसिक प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी येऊ शकले नाहीत ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. या सर्वांचा पुनश्च या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. येणारे या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सुशील मात्र आता मात्र थोडासा महागडा ठरलेला आहे. पुन्हा एकदा लेट कट फटका मारण्याचा प्रयत्न, गल्ली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु एक धाव मात्र आलेली आहे. मित्रांनो हाच एक समजदारीचं क्रिकेट पाहतोय, संतुलित क्रिकेट पाहतोय. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आता मात्र कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही. जरी आपण एकेरी आणि दुहेरीला प्राधान्य दिलं तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो आणि तेच केवळ या ठिकाणी त्या अनुषंगानं मात्र दोन्ही फलंदाज चांगला क्रिकेट करतात आणि दर्जा या ठिकाणी दाखवत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. मी सकाळी सुद्धा म्हणालो मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती झिम्बाब्वे संघाचा डेव्हिड हर्टन या खेळाडूंना या फटक्याचा शोध लावला आणि आज टेनिस विश्वामध्ये आपण विचार केला तर बरेचसे जे खेळाडू आहेत तो मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील केलेली आहे परंतु या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेला आहे. 12 धावा मात्र धावफलकावरती आलेला आहे. यासिन सर, आपण म्हणतो ना अगदी जीवनामध्ये किंवा क्रिकेट खेळत असताना एखादा दिवस जर आपला क्रिकेट झाला नाही किंवा आपल्या माध्यमातून चांगला फॉर्म या ठिकाणी झाला नाही तर कदाचित दिवस नाही असं म्हणतो, परंतु मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काहीतरी देऊन जातो. अर्थात जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आपल्याला चांगल्या आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात आणि अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. जिद्द फक्त हारायची नाही, आपण प्रयत्न करत राहा. आज न उद्या नक्कीच तुम्हाला यश या ठिकाणी संपादन होणार आहे. पहिल्या षटकाची सांगता आपण विचार केला तर 12 धावा आलेल्या धावफलकावरती आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावा प्रति षटकाचा आपण विचार केला तर 14 धावेची सरासरी ठेवायची आहे, ती म्हणजेच हशिवरे संघाला. हशिवरे संघाचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं ज्यानं पहिल्या दिवसामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 28 धावेची गरज असताना कार्ले संघातील एक जबरदस्त खेळाडू ओमकार पाटील येतोय षटक क्रमांक 2 घेऊन. हा मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, प्रो क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. कार्पेट सहारे चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय, फेक करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 13 धावा लागतात धावफलकावरती.
एक रोमहर्षक सामना आपण पाहतोय, ज्या सामन्याचा आपण विचार केला तर एक संघ आहे तो म्हणजेच अलिबाग पोयनाड या भागातील, आणि दुसऱ्या संघाचा आपण विचार केला तर अलिबाग मांडवा या विभागातील एक संघ आहे. या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा एक महासंघर्ष, क्रिकेटचा एक थरार पाहतोय. हा सुद्धा ऑप्शनच्या बाहेर चेंडू, पंच कल्पेश मात्रे कोर्लई यांचा मात्र स्वय चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 14 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रत्येक अतिरिक्त चेंडू हा खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत कार्लिमानी संघाला मात्र बॅकफुटवर घेऊन जाणार आहे. जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडू मागे आपल्याला या ठिकाणी विचारपूर्वक टाकावा लागेल. सन्मान्य रवींद्र ठाकूर यांचा हा संघ, अर्थात हशिवरे संघ, आणि हा सुद्धा चेंडू आपण बघितला तर गुडलँड स्पॉटून आतल्या दिशेने आला होता, परंतु पंचांच्या दिशेने मारतात निदर्शनास हा चेंडू स्वैर आहे. अतिरिक्त एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु या षटकाचा आपण विचार केला तर 2 अतिरिक्त धावा खर्च केल्यात गोलंदाज ओमकार पाटीलने. ओमकार पाटीलचा खेळ आपण अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा बघितला. आज खानावच्या मैदानावरती मात्र एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये हा मात्र खेळ पाहत आहोत. सेमीफायनल नंबर 2 हा मात्र सामना मैदानामध्ये चालू आहे. स्वर्गीय सुनील पाटील चषक यांच्या स्मरणार्थ एक भव्य आणि दिव्य आपण स्पर्धा पाहतोय. अंतिम टप्प्याकडे ही स्पर्धा मात्र आता आलेली आहे. ओमकार पाटीलचा पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रसाद पाटील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज प्रसाद पाटील बॅक टू द पॅव्हलियन. मित्रांनो, संघामध्ये प्रत्येक खेळाडू अर्थात क्वालिटी असली पाहिजे. मग अनुभवी, अष्टपैलू आणि अचूक निर्णय शक्ती असलेलाच खेळाडू त्या संघाचे नेतृत्व करू शकतो. जर आपण हशिवरे संघाचा विचार केला तर 11 ते 11 खेळाडू हे खऱ्या अर्थानं चांगले आहेत. कोणत्याही क्षणी मोठे फटके मारण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. आणि आज आपण बघितलं तर ओमकार पाटील याचं सुद्धा प्रत्युत्तर एक जबरदस्त पाहायला मिळते, ज्याने 2 चेंडू नक्कीच स्वर फेकले होते, परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील सारखा एक चांगला फलंदाज हा मात्र तंबूत परतलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो. क्षेत्ररक्षक डीप मधून येणार, तोपर्यंत एकच धाव मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने 16 धावा येतात धावफलकावरती. जर आपण विचार केला तर आता मात्र या षटकातील येणारे 3 चेंडू मात्र बाकी आहेत. 3 चेंडू मागे मोठे फटके खेळावे लागतील. आपण सचिन म्हात्रेचा विचार केला तर हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, ज्याने याच मैदानावरती एक तडाखेबंद विस्फोटक फलंदाजी केली होती आणि आता तीच फलंदाजी करण्याची गरज आहे. कारण आपला संघाचा विचार केला तर येणारे 9 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडू मागे मोठे प्रहार करावे लागतील, तरच आपण या सामन्यामध्ये वापसी करू शकाल. 9 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी ओमकार पाटीलचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आपल्यामध्ये असलेलं कौशल्य, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि आपल्यामध्ये असलेला क्लास या ठिकाणी मात्र सर्व रसिक प्रेक्षकांसमोर पेश करतोय. खऱ्या अर्थानं या षटकाचा आपण विचार केला तर 2 स्क्वेअर चेंडू नक्की आले, परंतु तदनंतर आपण जर ओमकार पाटीलची गोलंदाजी बघितली तर प्रत्येक चेंडू हा मात्र व्हरायटी पाहायला मिळते. असं व्हर्सटाईल गोलंदाज ओमकार पाटील. या षटकातील अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. समीकरण बघितलं तर येणारे 8 चेंडू आणि 24 धावेची गरज. प्रत्येक सामना आपल्याला रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हा सामना सुद्धा शेवटल्या चेंडूपर्यंत कोणाच्या बाजूने जाणार याचं प्रेडिक्शन फार आता कठीण होऊन गेलेलं आहे. हा मात्र लोअर फुल टॉस तितका चांगला आणि मात्र झेल तर सोडलेला आहे आणि एक धाव सुद्धा मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. झेल पकडणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. समालोचक बराच वेळेला या ठिकाणी नेहमीच सांगत असतात अशी कित्येक झेल सोडलेले आहेत आणि मॅच मात्र सोडलेले आहेत. त्याच्यामुळे अशा महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण जर अशा पद्धतीने झेल सोडलेत तर कदाचित आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. जिंकायचं असेल तर प्रत्येक कॅच पकडला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आपण असे कित्येक सामने पाहतो ज्या सामन्यामध्ये कॅचवर मात्र मॅच हारलेले असतात. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच प्रफुल्ल पाटील. हा मत पण पंचांच्या माध्यमातून नक्कीच स्क्वेअर चेंडूचा इशारा येईल. एक धाव अतिरिक्त पाहायला मिळते. आपण जर विचार केला तर 18 धावा धावफलकावरती आलेला आहेत. समीकरण आता बदललेलं आहे. येणारे 7 चेंडू आणि 22 धावेची गरज असताना जोपर्यंत प्रफुल्ल पाटील आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं अपेक्षा असतील त्या म्हणजेच हशिवरे संघाला.
आणि या चेंडूवरती मात्र प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून येतोय एक जबरदस्त ब्रँडेड षटकार. धन्यवाद यासिन सर. आपण जर विचार केला तर सोशल मीडिया थ्रू व्हॉट्सअपवरती एक मेसेज येतो की अशा अशा ठिकाणी असा असा चमत्कार झाला. हा मेसेज तुम्ही 20 जणांना फॉरवर्ड करा, नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित एक वाईट बातमी येईल. असं मेसेज मित्रांनो सर डिलीट मारून टाकायचे, कारण काही असे जे व्यक्ती आहेत ते हे मेसेज 20 जणांना भीतीपोटी फॉरवर्ड करतात, परंतु या मेसेजवरती विश्वास कोणी ठेवू नका. असं मेसेज आले तर लगेच डिलीट मारून टाकायचं आहे. असं कोणी कोणाचं वाईट करत नाही, कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपली भाग्य लिहित असतात. त्याच्यामुळे नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या या 3 घटकांवरती विश्वास असला पाहिजे. बाकी अशा पद्धतीचे जर मेसेज आले तर ते लगेच डिलीट मारायचे आहेत, कोणी कोणाला फॉरवर्ड करायचे नाही आहेत. आपण बोलतो मैदानाकडे येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. स्ट्रायकिंगला एक जबरदस्त फलंदाज आहे ज्याने या मैदानावरती ताडकेबंद फलंदाजी केली होती, असं सचिन मात्रे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. मॅच फास्ट घ्यायची आहे आयोजकांच्या वतीने या ठिकाणी मी विनंती करतोय. हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे मात्र कटाक्ष नजरेने बघितलेला आहे. आपण वेट करूया पंचांचा. आणि स्वैरी चढूचा इशारा येतोय आणि एका धावेने मात्र धावसंख्या आगीकूच करेल. 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. या षटकाचा आपण विचार केला तर आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे 6 चेंडूने जिंकण्यासाठी आता मात्र 15 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. सूरज पाटील आहे. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला प्रफुल्ल पाटील आहे. जिंकायचं असेल तर आता मात्र प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक खेळावा लागेल. जेथे जिंकण्यासाठी 5 चेंडू, 6 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. ज्या पद्धतीने सेमीफायनलचा सामना व्हायला पाहिजे होता त्याच पद्धतीने हा सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 15 धावेची गरज असताना या ठिकाणी स्ट्राईक एंडला फलंदाज आहे प्रफुल्ल पाटील. सलामीचा फलंदाज अजूनही तैनात आहे, जो वैयक्तिक मित्रांनो 2 षटकारांच्या समवेत या ठिकाणी 19 धावेचं योगदान आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलेलं आहे. चला पंचांना विनंती करतोय, जर जास्त वेळ घेत असतील तर लगेच पेनल्टी द्या. हा सुद्धा आपण चेंडू बघितला तर मात्र स्वैर चेंडूचा पाहायला मिळतोय. असे अतिरिक्त चेंडू आपण केले तर खऱ्या अर्थानं आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. आपण जर प्रसादचा विचार केला तर प्रसाद खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाज आहे. कोणीही कुठल्या खेळाडूला सांगायला यायचं नाही, लक्षात घ्या. आता मात्र वेळ फार महत्त्वाचा आहे. अदरवाईज आपला शेवटला जो सामना आहे तो कदाचित 3 चेंडूंचा सुद्धा खेळावा लागेल. हा मात्र एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषेच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. हालो येणारे 5 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. सामना आता मात्र पूर्णपणे झुकलेला आहे तो म्हणजेच हशिवरेच्या बाजूनं, परंतु जोपर्यंत प्रसाद आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं अपेक्षा आहेत. प्रसादने याच मैदानावरती बऱ्याच वेळेला चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. जर निर्धाव चेंडू टाकले तर खऱ्या अर्थानं वापसी करेल तो म्हणजेच ग्रामपंचायत कार्ले मानी संघ. 5 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. हा सुद्धा जबरदस्त फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं पण अंतिम क्षणाला मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. येणारे 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. 4 चेंडू आणि 4 धावा. स्ट्राईक एंडला एक सेट फलंदाज आहे. एक बाजू मात्र धरून ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 4 धावेची गरज असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, पूर्णपणे विवंचनेमध्ये सापडलाय. कल्पक बुद्धीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर आता मात्र ऑफ साईडला एक क्षेत्ररक्षक अर्थात शॉर्ट कव्हर सुद्धा पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने एक क्षेत्ररक्षक गल्ली रिजन मध्ये पाहायला मिळतोय. ऑन साईडला आपण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक वायडिश मिडॉन क्षेत्रामध्ये सुद्धा तैनात केलेला आहे. येणारे 4 चेंडू आणि 4 धावेची गरज.
हा सुद्धा जबरदस्त ट्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. चेंडू जाते पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेनं आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आता येणारे 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. या सामन्यामध्ये अजून सुद्धा टर्न येणार का, या सामन्यामध्ये ट्विस्ट येणार का? जर येणाऱ्या 3 चेंडूमागे जरी 2 चेंडू निर्धाव निघावले तरी सुद्धा कार्ले माने संघ या स्पर्धेमध्ये वापसी करू शकेल. लोणारी संघाचा कर्णधार लगेच आपण व्यासपीठावरती यायचा आहे. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे पुन्हा एकदा अर्थात प्रफुल्ल पाटील, ज्याच्या बॅटमधून जबरदस्त आपण फलंदाजी बघितली होती. आणि हा मात्र जबरदस्त फटका, मॅच या ठिकाणी फिनिश होते. हशिवरी संघाचं अभिनंदन. त्याच पद्धतीने ग्रामपंचायत कार्ले माने संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला.